चला प्रश्नपत्रिका आपण सुरू करूया, ज्यामध्ये मार्क महत्त्वाचा आहे की जे मार्क आपल्याला चुकलेले प्रश्न ज्या पद्धतीनं सोडवणं अपेक्षित आहे त्या पद्धतीनं सोडवले तर ही 80, 70, 80ची मुलं आज 90, 95च्या पुढे गेलेली आहे. म्हणजे या ठिकाणी केवळ प्रश्नपत्रिका किती सोडवल्या हे महत्त्वाचं नाही. प्रश्नपत्रिका एक काहीतरी तुमच्या पुढे ते दिलं पाहिजे, त्याशिवाय तुम्ही करणार नाही. तर जे प्रश्न चुकत आहे ते समजून देणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं माझ्या दृष्टीनं आहे. प्रश्नपत्रिका तर खूपच आहे, प्रश्नपत्रिकेला प्रमाण नाही आहे, पण या प्रश्नपत्रिका सोडवत असताना आपले जे प्रश्न चुकलेले आहेत ते प्रश्न सोडवायला कशा पद्धतीने अपेक्षित होतं आणि ते प्रश्न त्या पद्धतीनं सोडवणं हे गरजेचं आहे. जर तुम्ही त्या पद्धतीनं प्रश्न सोडवत असाल तर नक्की तुमचे मार्क 90च्या पुढे जातील. या अथर्व वाचते घ्या 93.75, अथर्व वाचते 93.75. गुड बा, जो जो सगळे वाचते तुम्ही आला तेव्हा 70च्या आतमध्ये होता. नटखट वरद घ्या 96.75. जी सगळी मुलं 80च्या आतमध्ये होती आणि आपण रेग्युलर त्यांचं सोल्युशन घेतोय, त्यातनं समजून देतोय. तुम्ही फक्त शेवटपर्यंत थांबलं पाहिजे, प्रत्येक प्रश्न समजून घेतला पाहिजे. नक्की तुम्ही 90, 95च्या वर जाताल. आणि जे प्रश्न तुम्हाला अडचणीचे आहेत, जे प्रश्न तुम्हाला घरी काही अडचणी आल्या, या प्रश्न आपल्याला समजत नाही व्यवस्थित, हे प्रश्न टाकले तर ते प्रश्न ग्रुपवरनं मी तुम्हाला या लाईव्ह क्लासमध्ये तुम्हाला मी त्याचे सोल्युशन देण्याचा प्रयत्न करेन. मी यासाठी प्रश्नाच्या ज्या शंका आहेत त्या तुम्ही टाकल्या पाहिजेत, ज्याद्वारे त्या शंका तुमच्या लाईव्ह क्लासमध्ये पेपर सोडवून झाल्यानंतर तो घेता येईल. चला, वेळ दवडणं योग्य नाही आहे. चला, काय म्हणलेलं आहे, 4 आकृत्या दिलेल्या आहेत. डाव्या बाजूला आकृत्यामधून अशा आकृती शोधा की त्यामुळे चौरस पूर्ण होईल. आता सेम टू सेम बसणारा चौरस पहिल्यांदा पहा. याच्यामध्ये सेम टू सेम बसणारा चौरस मध्ये क्रमांक 4 मध्ये आहे. आणि पहा ना इथे काय फरक आहे तो समजून घ्या. दिसल्या तुम्ही लगेच 4 केला. या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर पहा, एका रेषेत एक कापलेले भाग नाही, म्हणजे चौकोनाच्या रेषेत नाही. आणि इथे काय झालेले पहा, या दोन्ही एका रेषेत आहे. हे दोन्ही कापलेले भाग एका रेषेत आहेत का? हा भाग पहा, हा भाग पहा. म्हणजे हा भाग बाहेर पाहिजे. या ठिकाणी हे दोन्ही भाग एका रेषेत आहेत का? हे दोन्ही भाग एका रेषेत आहेत का? हा का भाग जास्त आत गेला, हा बाहेर आहे. म्हणजे इथे काय दिलेलं आहे, हे दोन्ही भाग एका रेषेत आहे. चालेल का चौथा पर्याय? म्हणून तर तुम्ही फसला. म्हणजे हे बघणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी हा पर्याय कट होईल. आता राहिलेले 1, 2, 3 आहेत. याच्यामध्ये तुम्ही जर पाहिला तर हा भाग खूपच जास्त खोल आहे, कारण हाही चालला नाही. आता राहिला 1 आणि 3. याच्यामध्ये बाळकायला फरक काय आहे तो? हा, ही या ठिकाणी जी रेष आहे, या ठिकाणी ही तिरकी पाहिजे होती. तिरकी गेल्यानंतर अजून खाली जाणार नाही, म्हणजे त्यामुळे हा पर्याय कट होईल. ही अशी सरळ पाहिजे होती रेष 3 मध्ये. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. उत्तर पर्याय क्रमांक 1 बरोबर दिले का? हा, ज्यांनी 4 बघितलं असं लिहिलं ते गेले ना. 4 मार्क गेले, 2 मार्क, 1.25 मार्क गेला त्यांचा. चला पुढे. चला, दुसरा प्रश्न घ्या. बोलत चला, उत्तर टाकत चला. सगळ्यांनी बोलायचे, उत्तर द्यायची. बर्गे पेपर सोडवला नाही आपण. गुरव पेपर सोडवायचा आणि मग आपल्याला काय चुकतं हे लक्षात येतं आणि मग आपल्याला त्या दृष्टीने तयारी करता येते. चला, दुसरा प्रश्न पहा. या ठिकाणी कापलेला भाग पहा, एका रेषेत नाही कापलेला. हा आतमध्ये इथे सरळ रेषा, इथे त्रिकोण पाहिजे. उभी रेष पाहिजे, पुन्हा आतमध्ये रेष. त्रिकोण उभी रेष इथं आहे, जुळेल, इथे जुळेल, इथे जुळेल, आता इथे एका रेषेत आहे हे, म्हणून हा पर्याय कट होईल. आता या ठिकाणी बाहेर त्रिकोण आतमध्ये हे बाहेर आहे, माझी या ठिकाणी सरळ रेषा पाहिजे होती. तिरकी रेषेवर हा पर्याय कट होईल. राहिला आता पहिला आणि दुसरा. पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये जास्त योग्य कोणत्या प्रकारात खोली त्याची, तेवढा आतमध्ये जायला तेवढा आकार इथे, इथे छोटा आकार, इथे पर्याय क्रमांक 1 येणार आहे. चला पुढे तिसरा प्रश्न घ्या. तिसरा प्रश्न, तिरकी रेषा, उभी रेषा, त्रिकोण आहे, पुन्हा आडवी रेषा, तिरकी रेषा. तिरकी रेषा, उभी रेषा, त्रिकोण पहा. या ठिकाणी त्रिकोण ज्या पद्धती समभुज त्रिकोण आहे, या ठिकाणी हा छोटा आहे, हे मोठा आहे, म्हणजे हा पर्याय कट होईल. आता या ठिकाणी पहा, उभी रेषा ही नाही आहे इथे, त्यामुळे हा पर्याय कट होईल. आता राहिला तिसरा आणि चौथा पर्याय कट पद्धत जाणीवपूर्वक वापरायची. या ठिकाणी हा आकारही बसणार नाही, त्यामुळे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 आहे.
चला पुढे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे उत्तर. शाबास. चला चौथा प्रश्न पहा. चौथ्या प्रश्नामध्ये कापलेला आकार पहा. कापलेला आकार आडवा काटकोन होतो, पुन्हा मग इथे आतमध्ये जाणारा मोठा त्रिकोण आहे आणि मग या ठिकाणी पंचकोनासारखा आकार आहे. या ठिकाणी कापलेला आकार पहा, खालनं जुळलेल्यानंतर इथं काटकोन झाला पाहिजे. इथे होतो का काटकोन? ही तिरकी रेषा म्हणजे हा पर्याय कट होईल. आता इथे काटकोन होत आहे. आता या ठिकाणी त्रिकोणाची रेष तिरकी आहे, इथे काय दिलेली? सरळ दिलेली, म्हणजे हा पर्याय कट होईल. राहिला तिसरा आणि चौथा. याच्यामध्ये पर्याय फरक पहा. तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये फरक काय आहे? या ठिकाणचा फरक आहे. या ठिकाणी मग आपल्याला पहा कशा पद्धतीने पाहिजे. पर्याय क्रमांक 3 येणार आहे. 4 मध्ये ही छोटी रेषा आहे, चालणार नाही. चला चौथ्याचं 3 आहे उत्तर. चौथ्याचं 3 बरोबर दिलेले. वास्ते, बर्गे, नलवडे, गुड. चला पाचवा प्रश्न घ्या. चला घ्या वरती. आता काय म्हणलेलं आहे? निराळी आकृती. निराळी आकृती शेजारी शेजारी रंगवलेले भाग आहेत. रंगवलेले भाग इथे एक अंतर सोडलेले, त्यामुळे पर्याय क्रमांक 4. चला पुढे बोलत चला, टाकत चला उत्तर. गुड. चला पाचवा प्रश्न. त्याला 5चं 4 झालं. 6वा प्रश्न पहा. या ठिकाणी 9 जो आकार आहे, 9च्या आकाराच्या मध्ये तिरकी रेषामध्ये आहे, पण तो कुठला निघालेला आहे भाग पहा. तो जर आपण झेंडा आहे असा 9चा हा झेंडा फिरवला, असा सरळ केला तर त्या उभ्या रेषेच्या वरच्या कोपऱ्यातून आली. फिरवली तर वरच्या कोपऱ्यातून आली. आता इथे खालच्या कोपऱ्यातून आली, इथे वरच्या कोपऱ्यातून आली. कोणतं वेगळं निघेल? क्रमांक 3 आहे. गुड. चला पुढे 7वा प्रश्न पहा. 6वा प्रश्न 3 पर्याय आहे. 6व्याचं मागे पडतायत मुलं उत्तर ऑनलाईनला द्यायला. चला 7वा प्रश्न घ्या. 3 पाकळ्या रंगवलेल्या आहेत. 3 पाकळ्या, 3 पाकळ्या, इथे 2च पाकळ्या. त्यामुळे उत्तर काय? पर्याय क्रमांक 4. चला या ठिकाणी पहा 2 या बाजूला आहेत, तिकडे एकूण किती आहे? 3 आहे. इथे 1 2 3 आहे. पाय मोडलेले 3 आहे. तिथे पाय मोडलेले 2. उत्तर कोणतं येईल? पर्याय क्रमांक 4 येणार आहे. गुड. चला पुढे 9 ते 12 प्रश्न पहा. 9व्याचं 4 आहे उत्तर. बरोबर टाकलेलं आहे. 9व्याचं मागे राहत आहेत बरेच जण. लाईव्हला बरोबर चालत नाही, मागे का पडताय? चला हा 9चं 3 आहे. खाली गेले 9चं 3 का? 8चं झालं. आता 9चं आपण पाहायचं आहे, अजून सुरुवात करायचं. 9वा प्रश्न काय म्हणलेले? आकृती वगळलेला भाग, म्हणजे या ठिकाणी काटकोन त्रिकोण होणार आहे, पण तो या पद्धतीने इथेच असे देश पाहिजे, म्हणजे या पद्धतीने सर्वत्रच आहे. आता या ठिकाणी आयत कुठे आहे? कोपऱ्यावर. आणि तो कसा पाहिजे? उभा पाहिजे. मग कोपऱ्यावर इथं आडवा आहे म्हणून चालणार, इथे काय चालणार नाही. आता इथे उभा आहे आणि इथे जवळ गेला, म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. चला 93 आहे. बरोबर. 94 नाही, वरच 93 आहे. चला 10वा प्रश्न पहा. पहिल्याचं दुसऱ्यामध्ये आरशातलं प्रतिबिंब आहे, किंवा पहिल्याचं चौथ्यामध्ये तिसऱ्यामध्ये पाण्यातलं प्रतिबिंब आहे. या ठिकाणी याचं आरशातलं घ्या. आडवी रेष वरती जाईल, चौकोन तयार होईल आणि इकडे रेष. म्हणजे या ठिकाणी एक रेषी तो चौकोन तयार होईल आणि इथं या पद्धतीनं, म्हणजे या ठिकाणी जे या पद्धतीनं पर्याय क्रमांक 3 मध्ये बरोबर दिसत आहे. त्यामुळे 10वा प्रश्न पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. गुरव, बर्गे, नलवडे, वास्ते, वरद. बरोबर. तुमचंही बरोबर. चला 11वा प्रश्न पहा. या ठिकाणी व्यवस्थित पहा. आडवी उभी, इथं आडवी जाड रेष, इथे जाड आडवी रेष आली पाहिजे. ती फक्त पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. बाकी सगळं बघत बसायचं नाही. इथे गोंधळ काय होतो, कसं करायचं ते लक्षात येत नाही. मग आडवी रेष इथे उभी आहे, आडवी उभी म्हणजे आडवी पाहिजे. आडवी जाड रेष फक्त पर्याय क्रमांक 4 मध्ये. त्यामुळे 11चं उत्तर पर्याय क्रमांक 4. चला 12वा प्रश्न पहा. 12वा आपल्या आकाशकंदील सारखा आकार आहे. पहिल्या तर दुसऱ्यामध्ये आरशातले, तिसऱ्या तर चौथ्यामध्ये आरशातले. या ठिकाणी तिरकी रेष येणार आहे. तिरकी रेष ही बाहेरपर्यंत आली पाहिजे. ती बाहेर नाही म्हणजे हा पर्याय कट होईल.
ही रेष आतमध्ये कोपऱ्यात चिकटलेली पाहिजे, इथे चिकटली नाही मग हा पर्याय कट होईल. ही रेष अपूर्ण आहे मग हा पर्याय कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. हा तुझ्याकडे उत्तरपत्रिका आहे का? तुझ्याकडे तुझ्या ह्याच्यामध्ये खूप चुकीचं दिलंय ते कुणी तपासले? आयुष्यात तुला तपसायला येत नसेल तर तपसू नको ना. तू तपसायचं कळत नसेल तर तपसू नको. आपल्याला कळत नाही तर देऊ नका उद्या म्हणजे तयार तपसायला. उत्तरपत्रिका मी दिली ना, कुणाकडे दिली उत्तरपत्रिका? चेक करे बरोबर आहे का ती. तो उघडून बसलाय, त्याचं वेगळं उत्तर सांगतोय, तुझं वेगळं. तुला तपसायला येत कशाला तपसतोय? सांगितलेले प्रश्न मार्क कळत नाही की ना. 13वा प्रश्न पहा. एका गोष्टीकडे लक्ष द्या, फक्त स्टारकडे. मध्यभागी स्टार आहे, कोपऱ्यात गेला, मध्यभागी गेला म्हणजे स्टार कसा फिरतोय? घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. म्हणजे हा स्टार आता कुठे येणार आहे? या ठिकाणी. याच्यावरून पहिला तिसरा पर्याय करतो. उत्तर राहिला दुसरा आणि चौथा. आता आयताकडे या ठिकाणी पहा, स्टार जर जिथे गुणिले चिन्ह आहे म्हणजे स्टारच्या अगोदर येते. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने पाहिलं तर स्टारच्या नंतर येते. इथे स्टारच्या नंतर आहे, इथे स्टारच्या नंतर, इथे स्टार आहे, स्टारच्या इकडे आलं पाहिजे म्हणजे पाठीमागे दिले. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार. बरोबर आहे 4. चला 14वा प्रश्न या. 14वा प्रश्न गुरव. 17वा प्रश्न गेला. 16 17 पुढे पळू नका, पुढे पळू नका. प्रवीण जाधव, रिया प्रवीण. ओके. हे पहा, ज्यांचे तपसले, ज्यांनी पेपर सोडवले त्यांनी तपसल्यानंतर मार्क टाकत चला. चला पुढे या ठिकाणी पहा, एका गोष्टीवर लक्ष द्या. गोल पहिल्यांदा दुसऱ्याला आहे तिथंच आहे, पण हा चौकोनाने जागा बदल. आता काय झालं? चौकोन आहे तिथं ते गोलने जागा बदल. आता एक कसे फिरत आहे? घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. म्हणजे पहिल्यांदा चौकोन पुढे गेला, दुसऱ्यांदा गोल पुढे गेला. म्हणजे आता काय जाणार? चौकोन पुढे जाणार. इथे गोल असेल आणि हा चौकोन इथे असेल, त्याच्यावर पर्याय क्रमांक 2 येते. 2 येते. 14 पर्याय क्रमांक 2. चला पुढे 14वा 2. 15वा प्रश्न घ्या. काय झालेलं आहे पहा, या ठिकाणी दुसऱ्या गोलामध्ये या 4 रेषा, सगळीकडे चौकोनच आहे, सगळे चौकोन आहे. त्यामध्ये 3 गोल, सगळीकडे 3 गोल आहे. खूप फरक काय आहे तर रेषांमध्ये. आता पहिल्यांदा कुठं आहे? दुसऱ्या गोलात रेषा आहे. नंतर तसं म्हणायला गेलं तर तिसऱ्या गोलात आतला छोटा गोल त्यापेक्षा मोठा, त्यापेक्षा मोठा. 3 नंबरच्या गोलात या 4 रेषा आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये कुठं आल्या? त्या आतल्या म्हणजे 2 नंबरच्या गोलात आल्या. पुन्हा तिसऱ्या आकृतीत कुठे गेल्या? 3 नंबरच्या गोलात गेल्या. म्हणजे आता कुठे येतील? पुन्हा 2 नंबरच्या गोलामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 येणार आहे. पर्याय क्रमांक 1 आहे. 15A. चला 16वा प्रश्न घ्या. बरोबर आहे, फक्त उशीर करतायत मुलं, उशीर करू नका. चला माझ्या बरोबरीने चला. आता लाईव्ह मध्ये काय होतं, थोडंसं डिले होत आहे. तुमचा तो दोष नाही, तो लाईव्हचा दोष आहे. आता इथे बसणारी मुलं त्यांची उत्तर अगोदर येतात, तुमची थोडीशी लेट येतात. बरोबर आहे 15चे. चला 16वा प्रश्न पहा. काय होते पहा, या ठिकाणी या रेषेकडे लक्ष द्या. तिरकी रेषा आहे, मध्यभागी गेली, पुन्हा शेवटला गेली. म्हणजे आता काय होणार आहे? ती अजून पुढे जाईल कोपऱ्यावरती. त्याच्यावर पर्याय क्रमांक 2 कट होईल. 1 3 4 मध्ये. आता खाली पानांमध्ये काय होत आहे? 2 पान आहेत. उजवीकडे 1 पाय वाढलं, पुन्हा डावीकडे वाढलं. म्हणजे आता उजवीकडे वाढणार आहे, उजवीकडे 3 पानं पाहिजे. आता इथं हा पर्याय कट केला का तर रेषेमध्ये, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 येणार आहे. वेगळं उत्तर असेल पुस्तकातलं तर मला सांगा, जिथे आपल्याला पाहिलं पाहिजे. ओके. चला 14वा प्रश्न. 17 ते 20. 17वा प्रश्न. प्रश्नाच्या आकृतीशी हुबेहूब जुळणारी तिरके भाग या ठिकाणी कोणावरती उभा आहे हा षटकोन, कोणावरती उभा असणारा पाहिजे षटकोन, आणि कोणावरती कुठे इथे आहे. आणि हुबेहूब म्हणजे हुबेहूब फिरवून दिलेली नसते. तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. चला 18वा प्रश्न. आपला टेलिफोन आहे असं समजा, टेलिफोन जुन्या प्रकारचा. खाली या ठिकाणी बाण आहे, या बाणावरून दुसरा पर्याय कट होईल. ओके. बाण इथे नाही आहे म्हणून
नंतर मध्ये गोल आहे, इथे गोल भरलेला म्हणजे पहिला पर्याय करतो. राहिला तिसरा चौथा. फरक शोधा. मध्ये त्रिकोण आहे उरलेला इथे नाहीये. मग आपल्याला काय पाहिजे त्यामुळे पर्याय क्रमांक 3 येणार आहे. ओके, उत्तर पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. चला 19वा प्रश्न घ्या. 19वा प्रश्न. चला 19वा प्रश्न काय म्हणताय त्या ठिकाणी? उभा बाण, मागे बाण धनुष्याला लावायचा आकार म्हणजे कंस आहे मागे. इथे दोन्हीकडे बाण येऊन हा पर्याय कटून, इथे दोन्हीकडे बाण येऊन हा पर्याय कटून, इथे उलटा बाण येऊन पर्याय कटून. उत्तर येणारे पर्याय क्रमांक केवळ या बाणावरून उत्तर निघालं. म्हणजे असंही पटकन सापडतं. काही वेळा खूप बारकाईनं पहिल्यांदा बघताना काय बघायचं असतं? एक घेऊ पण मोठ्या मोठ्या भागात बघायचं आणि मग त्याच्यावर पर्याय कट करत बारकाईने बारकाईने आत 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 बघत जायचं असतं. चला पुढे 20वा प्रश्न पहा. उभे उभा कृती आपल्याला उजव्या बाजूला त्रिकोण पाहिजे. आहे का उजव्या बाजूला? नाही पर्याय करतो. आहे का उजव्या बाजूला? नाही पर्याय करतो. इथे आहे, इथे हा आकार वेगळा आहे. तर पर्याय क्रमांक 3. चला पुढे 21 ते 24 मध्ये पहा. ही पहिल्या दोन आकृत्यामध्ये जसा संबंध आहे तसा 3 आणि 4 मध्ये संबंध असणार. आता इथं काय झालंय पहा. हा एक प्रकारे वाटी आहे. ही वाटी घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरली आणि शेवटला म्हणजे पहिल्यांदा होती ती उठून शेवटला टाकलेली. हा गोल पुढे झालेला आहे आणि हा बाण घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरलेला आहे. म्हणजे काय कसं फिरतंय ते पहा. आता ही वाटी आहे, ही घड्याळाच्या विरुद्ध फिरली. हा सी आहे तो त्याचा ओ झाला आणि बाण घड्याळाच्या दिशेने, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. म्हणजे दोन्ही आकृत्या घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. ही घड्याळाच्या विरुद्ध फिरते आणि हा बाण देखील घड्याळाच्या विरुद्ध फिरते. आणि मग हा सी आहे तो गोल. हा गोल का पुढे जाणार आहे. आता हा बाण आहे तो कुठे जाणार आहे? पहिली आकृती कुठे गेली? पाठीमागे गेली. म्हणजे हा पहिली आकृती कुठे जाणार आहे? पाठीमागे जाणार आहे. हा बाण कसा फिरलेला होता? घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. हा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरले त्यामुळे इकडे तोंड पाहिजे. त्यामुळे तिसरा आणि चौथा पर्याय पडतो. राहिला पहिला दुसरा. फरक काय याच्यामध्ये? वाटीची जागा, गोलाची जागा. आता इथं काय झालं होतं पहा बरं. सी चा पुढे सरून गोल झाला. या सी चा पुढे सरून गोल होईल. त्यामुळे गोल कुठं पाहिजे? शेवटला पाहिजे. त्यामुळे कोणता येईल उत्तर? पर्याय क्रमांक 2 येणार आहे. चला 22वा प्रश्न घ्या. पहिला मग काय झाला फरक पहा. फरक काय होतोय तो पहा. बरोबरचं चिन्ह बाहेर आलं म्हणजे या ठिकाणचं बरोबरचं चिन्ह या ठिकाणी पाहिजे. म्हणजे हे बरोबरचं चिन्ह आहे. आडवं होतं ते उभं झालं. उभं आहे ते या ठिकाणी आडवं होतं. त्याच्यावर कोणता पर्याय कट होतो का? नाही. आता फुली तर सर्वत्र सारखीच फुली आहे. मग बघायची गरज आहे का? नाही. यस आकार बघूया. इथे उलटा आहे, ती ठिकाणी सरळ आहे. यस आकार पहा. या ठिकाणचा यस काय झाला होता? सरळ होता. तो सरळ समोर गेला आणि घड्याळाच्या दिशेने फिरला. या ठिकाणी आडवा आहे तो घड्याळाच्या दिशेने फिरला, सरळ होणार आहे. त्याला तिसरा पर्याय कट. ओके. आता पहिला दुसरा चौथा फरक काय आहे? फरक शोधा बाणावरून. आता तिसरा कट केलाय आपण. आता बाणावरून बघू आपण. बाण काय होते? या ठिकाणचा बाण आहे तो घड्याळाच्या दिशेने फिरतो आणि कुठे जातो? समोर गेला. हा बाण घड्याळाच्या दिशेने फिरणार आहे आणि समोर जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी इकडे तोंड पाहिजे. त्याच्यावर दुसरा पर्याय कट. म्हणजे दुसरा आणि तिसरा पर्याय कट झाला. आता राहिला पहिला आणि चौथा. फरक काय आहे पहिल्या चौथ्यामध्ये? वाटीमध्ये. वाटीची जागा बघायची आपल्याला. वाटी कुठे आली पाहिजे, कशी आली पाहिजे. आता या ठिकाणी वाटी पहा. कुठं आली ते वाटी? या ठिकाणची वाटी या ठिकाणी आली. कशी फिरली वाटी? घड्याळाच्या दिशेने फिरली. ही वाटी घड्याळाच्या दिशेने फिरली तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. एवढा अवघडही प्रश्न असतो. खूप बारकाईने. आता आपण बघितलं काही प्रश्न आपल्याला टेन्शन लगेच निघाले, तर काही याला खूप बारकाईने बघणं देखील गरजेचं असतं. चला 23वा प्रश्न पहा.
काय झालेले याचा आकार, ही आकृती घड्याळाच्या दिशेने फिरवली, बाहेर गेलेला वक्र भाग आतमध्ये गेला, आतला गोल बाहेर गेला, म्हणजे पोकळ गोल झाला तिथे, आणि ही आहे ते वरती गेले भावा. या ठिकाणी पहा पंचगोलासारखा आकार आहे, तो बाहेर निघलेला आहे, तो आत जाणार, आत जाणारा सर्वत्र आहे. पण फिरला कसा, घड्याळाच्या दिशेने फिरला, घड्याळाच्या दिशेने फिर झाले, म्हणजे या बाजूला पाहिजे, त्यामुळे पहिला आणि तिसरा पर्याय पाहिजे, पहिला दुसरा आणि चौथा. भरलेला टिंब आहे तो बाहेर येईल, म्हणजे आतमध्ये मोकळा होईल, त्यामुळे उत्तर हे पर्याय क्रमांक 4. उत्तर पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे का पहा. 23चं 4 आहे, 23चं 4 बर्गे बरोबर आहे, वरद बरोबर आहे. ओके गुड. 24वा प्रश्न घ्या. 24वा प्रश्न, बाण पुढे होता, दुसऱ्या जागी गेला, उलटा झाला. सी म्हणजे या बाणाचं आरशातला 180 अंशात फिरवला म्हणा, आणि हा सी पण 180 अंशात फिरवला. या दोघांची जागा चेंज झालेली, या दोघांची जागा यस काय झालाय, यस पुढे गेलाय, आणि हा ओचा स्टार झाला. म्हणजे या ठिकाणी काय चेंज होते, या दोघांच्या जागा चेंज होते. म्हणजे पहिल्या दोघांच्या जागा चेंज होती, पहिल्या दोघांच्या जागा चेंज झाल्यानंतर जसं तसं राहील का, नाही राहील. म्हणजे बाण होता सरळ, तो झाला उलटा, आता उलटा आहे तो सरळ बाण होईल, सरळ बाणावरून कोणताही पर्याय भेटत नाही. सीचा काय होतोय आकार, सीचा आकार 180 अंशात फिरतोय, म्हणजे या पद्धतीनं सी, त्याच्यावरही कोणता पर्याय कट होत नाही. आता पुढच्या चिन्हावरनं सर्व पर्याय चेंज होत आहे. आता इथे काय आहे, अधिकचं चिन्ह आहे, ते काय होणार आहे पहा बरं. इथे सरळ यश होता, तो काय झाला, आडवा झाला. हा अधिकचं चिन्ह आडवं झालं ते काय होणार आहे, अधिकच राहणार, ते होणार नाही. म्हणून दुसरा तिसरा पर्याय कट होईल, राहिला पहिला आणि चौथा. आता इथे काय झालं, ओ होता त्याचा स्टार झाला, इथं चौकोन आहे त्याचा काय तर वेगळा आकार का तोच राहील नाही. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 4. 24चं 4 आहे बरोबर आहे नलवडे, गुड शाबास. पहा वरदने पण 24 4 सांगितलं, बर्गे 24 4 सांगितलं. चला 25वा प्रश्न घ्या. काय म्हणलेलं आहे, आरशातील प्रतिबिंब हा बाण उजवीकडे जाणारा आहे, तो आरशात डावीकडे जाणारा, त्याच्यावर दुसरा पर्याय कट होईल. रंगवलेला भाग डावीकडे आहे, तो उजवीकडे होईल, त्याच्यावरून पहिला पर्याय कट होईल, राहिला दुसरा तिसरा आणि चौथा. फरक काय आहे, तिसऱ्या चौथ्यामध्ये कर्व भाग उजवीकडे आहे, तो डावीकडे होईल, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 येणार आहे. पहा इथे गोल आहे, तो कोणत्या बाजूला झुकलेला आहे, डाव्या बाजूला. आता तो कोणीकडे झुकलेला आहे, पर्याय क्रमांक 3. आंबा हा गोल उजव्या बाजूला आहे, आता तो डाव्या बाजूला आहे, या गोलावरनं पर्याय करतो. आता आंबा या ठिकाणी तो या पद्धतीने इथे जसाच्या तसा दिलाय, हा पर्याय कट आडवा होणार नाही, हा पर्याय 3 पर्याय कट झाले. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1 येणार आहे. 27चं 1 आहे बरोबर आहे. वरद सगळेजण बरोबर सांगतायत, बर्गी बरोबर आहे. 28वा प्रश्न, हा जी रेष आहे ती या पद्धतीने, त्याच्यावर पहिला सर्वच एवढं सोपं. मगाशी बघितलं आपण किती अवघड आला होता प्रश्न, आता किती सोपा आला. बरं चला पुढे. 29वा, तुकडे दुमडलेले आहेत आणि त्याचा आकार कापलेला आहे, पंच केलेला. वरून गडी घातली, खालून गडी घातली, 3च भाग. पुन्हा ही गडी इकडे घातली. आता ही गडी जेव्हा इकडे उघडेल तेव्हा इथे त्रिकोण आणि इथे अर्धा गोल, म्हणजे 2 त्रिकोण शेजारी अर्धा गोल. कुठल्या पर्यायामध्ये आहे, आता 1 2 मध्ये नाहीये, राहिला 3 आणि 4. 2 तुकडे अर्धा गोल इथे आहे, इथे पण आहे. आता काय होईल, या तुकड्याचं वर उघडेल तेव्हा हे तुकडे त्रिकोण उलटे होईल, इथं सर दिले, त्यामुळे तिसरा कडून उत्तर पर्याय क्रमांक 4 बरोबर. चला पुढे. आता पहा गडी करून गडी घातली, ही गडी इथे घातली, म्हणजे ही गडी या पद्धतीने येणार, हा कोपरा इथे येणार, इथे 2 कोपरे कापले, 2 त्रिकोण कापले. जेव्हा हे उघडेल तेव्हा इथे 4 होईल,
आणि हे जेव्हा इकडे उघडेल तर या ठिकाणी 4 म्हणजे कुठे झाले पाहिजे हा कोपरा इथे जोडतो म्हणजे ही बाजू या बाजूला जोडते त्यामुळे इथे 4 त्रिकोण इथे 4 त्रिकोण पर्याय क्रमांक 3. बरेचसे प्रश्न झालेले पुन्हा 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 येत असतात. काही ते गडी घातली खालून वर गडी घातली इथे आयत कापला इथे गोल कापला हे उघडेल तर या ठिकाणी आयतची इथे गोल आहे इथे 2 गोल आणि इथे आयत पाहिजे कुठल्या आकृतीमध्ये आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये पहा इथे आयत आहे वरती गोल आहे इथे आयत आहे इथे गोल आहे. आता जेव्हा हे पुन्हा मधल्या घडीनं वरती उघडेल तर याचा आरशातलं म्हणायचं पाण्यातलं म्हणा या ठिकाणी याचं येणार आहे याचं इथे येणार आहे याचं इथे पर्याय क्रमांक 3 येणार आहे उत्तर. चला पुढे हा झाला प्रश्न 31. 32 प्रश्न पहा वरून घडी घातली इकडे उघडली 2 टिपके कट केले इकडे उघडली इथे 2 असे टिपके तिकडे 2 आणि 2 4 झाले त्याच याच्यामध्ये इथे 2 या ठिकाणी 2 पर्याय क्रमांक 1. चला 33 ते 36 काय सांगितलेले त्यांनी हे तुकडे जोडायचे आहेत तुकडे जोडून आकृती पूर्ण करायची आहे. हा 2 त्रिकोण आहेत 2 चौकोन आहेत हे कोण काय आवाज येते 2 त्रिकोण आहेत 2 चौकोन आहेत एकूण 4 तुकडे आहेत इथे तुकडे किती होतात पहा 1 2 3 4 5 इथे 1 2 3 4 5 6 चालेल का आता इथे चौकोन आहेत 2 त्रिकोण आहेत 2 इथे चौकोन आहेत का नाही तर उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. 33 उत्तर 3 आहे 33 3 33 वरचं इतकं उत्तर आहे. चला 34 पहा बरोबर आहे 33. 34 प्रश्न पहा सगळे त्रिकोण आकार आहे त्यातले 4 त्रिकोण आहेत ते काटकोन त्रिकोण आहेत एक आहे तो समभुज त्रिकोण आहे एकूण तुकडे किती आहेत 5 1 2 3 तुकडे चालेल का इथे 1 2 3 4 तुकडे चालेल का 1 2 3 4 तुकडे आता याच्यामध्ये काय 1 2 3 4 5 उत्तर पर्याय क्रमांक 4 उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 34 4 आहे बरोबर आहे. बर्गे नलवडे बरोबर आहे. चला 35 प्रश्न घ्या. 35 प्रश्न पहा हा चौकोनी आकार आहे हा त्रिकोण त्यात बसेल खालना आयत आहे पर्याय क्रमांक 1. आता इथे काय खूप मोठा विचार करण्यासारखी परिस्थिती नाही. चला 36 मध्ये काय आहे 4 त्रिकोण आहेत आणि 2 पाकळ्या आहेत म्हणजे या ठिकाणी 4 त्रिकोण आणि 2 पाकळ्या आहेत 2 पाकळ्या आहेत 4 त्रिकोण आहेत का एक चौकोन दिलाय चौकोन आहे का याच्यामध्ये इथे जर निवडला तर इथे रेष असती तर घेतला इथे पहा 4 त्रिकोण आहेत 2 पाकळ्या आहेत इथे चालेल. आता इथे 3 पाकळ्या आहेत चालेल का आता इथे बघा इथे पहा आकार किती 1 2 3 4 5 त्रिकोण चालतील का उत्तर येणार पर्याय क्रमांक 2 36 2 36 2 बरोबर आहे. चला 37 प्रश्न घ्या. काय म्हणलेलं आहे लपलेली आता हे डमरू सारखा आकार आता या ठिकाणी डमरू सारखा आपण उभ्या रेषा नाहीये चालेल का नाही इथे पहा इथे आहे इथे आहे का नाही इथे पहा डमरू सारखा एक लहान एक मोठा चालेल का पर्याय क्रमांक 2 37 2 आहे 37 चला बरोबर पुढे 37 2 बरोबर आहे बर्गे नलवडे 37 प्रश्न चाललाय बरोबरीने चला माझ्या पुढे चला तुम्ही. चला 38 प्रश्न पहा आडवी रेषा उभी रेषा तिरकी रेषा आडवी रेषा उभी आडवी उभी तिरकी आता आडवी पाहिजे इथं तिरकी आहे त्यामुळे चालणार नाही. इथे पहा आडवी उभी नाही आहे त्याला नाही जुळत इथे पहा आडवी उभी तिरकी त्याला आडवी पाहिजे आहे का इथे नाही इथे आडवी उभी तिरकी आडवी आता आडवी रेष इथे असतं 1
बरोबर नाहीये मान्य, पण एवढाच आकार दिलाय त्यामुळे ती वाटत नाहीये. संपूर्ण आकार दिला तर ती अशी गेली, ती एवढाच दिलेला आहे तुकडा त्यामुळे ती वाटते सरळ असल्यासाठी. तर पर्याय क्रमांक 1 जास्त योग्य आहे. चला पुढे 39वा प्रश्न. 39वा 2 4 बघा वरच 2 सांगतोय वरती 4 टाकाय. बघू कोणाचं उत्तर बरोबर आहे. म्हणजे चुकलं तर चुकू द्या, काय हरकत नाहीये. चला 39वा प्रश्न. उलटा एक आहे. आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी पण आहे पण यामधलं अंतर पहा, एवढं अंतर आहे का इथे? जास्त अंतर आहे, चालेल का? आता इथे पण आहे पण यामधलं अंतर कमी आहे. या ठिकाणी अंतर जास्त आहे, या ठिकाणी योग्य. पर्याय क्रमांक 4 आहे. 39चं उत्तर पर्याय क्रमांक 4 बर्गेंचं बरोबर आहे. वरच आपलं चुकलेलं आहे. नलवडे 39 नुसता उत्तर टाकलेलं नाही. हा 40वा प्रश्न. झेड इथे नाही दिसत, इथे आहे. इथे झेड नाही बनत, इथे झेड नाही बनत. इथे आडवी इथे असायला पाहिजे, नाही बनत. पर्याय क्रमांक 2. चला गणिताचा पाहूया आपण आता. गणिताला एकच मिनिट काय गोट सांगतोय? काय होते, काय म्हणलं ते? सरांनी बोलवाय पाहिजे, तुला आमंत्रण द्यायला पाहिजे का? बाकीची मम्मी कुठे आहे? मम्मी कुठे आहे? दादा घरी गेल्यानंतर फोन कर, घरी गेल्यावरती फोन कर. हा 9:30च्या नंतर फोन कर, 9:45 वाजता. चला गणिताचा आपण पाहूया. गणितामध्ये खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत जे समजून घेणं गरजेचं आहे आपल्याला. काय होतं, आपले सगळ्यात जास्त मार्क गणितामध्ये जात आहे. गणित अवघड आहे असं नाही, फक्त ते कशा पद्धतीनं सोडवणं हे तुम्हाला माहीत नाही. त्यामुळे आपल्याकडे चुका घडतात. या चुका जर व्हायच्या नसतील तर तुम्ही प्रेझेंट राहा, तुम्ही समजून घ्या. आपण आपली पहा 70-80 वाजते, आमचे 70 होते, 60च्या आत होते, आले ना 90च्या वर. म्हणजे सगळे प्रत्येक जणी राम हे घनश्याम करून दर साल दर शेकडा 8 दराने 550 रुपये सरळ व्याजाने कर्जावर घेतले. त्याने 6 महिन्यात सर्व रक्कम परत केली. तर रामने किती रक्कम परत केली? हे 6 महिन्याचं व्याज काढायचे 550 रुपयाचं. सूत्र काय आहे? पदक भागिले 100, मुद्दल 550, दर 8%, कालावधी 6 महिने. आपल्याला महिन्यात चालतो काय ते? वर्षात. वर्ष करण्यासाठी या 6चे वर्ष करण्यासाठी काय केलं पाहिजे? भागिले 12 केलं पाहिजे. याला भागिले 100 असतात. त्याला संक्षिप्त रूप देऊया. एका शून्याला 1 शून्य घालूया. 5 ने 5 दुने 10, 5 एके 5, 5 एके 5, 6 ने भागावे 6 एके 7, 6 दुने 12, या 2 ने 1 चौक 8, या 2 ने 1 दुने 4, 11 दुने 2, 22 रुपये. आणि मुद्दल 550 अधिक 22 म्हणजे किती परत दिले पाहिजे? 572 रुपये. पर्याय क्रमांक 3. एका मुलाला 1/4 आणि 2/3 याची बेरीज करण्यास सांगितले, परंतु त्याने 1/4 व 2/3 यांच्या गुणाकार व्यस्ताची बेरीज केली तर त्याचे उत्तर काय आले असेल? आता मला सांगा 1/4
याचा गुणाकार व्यस्त काय येतो? 4/1. गुणाकार व्यस्त म्हणजे उलटा. गुणाकार व्यस्त 1/4 चा 4/1. आणि 2/3 याचा गुणाकार व्यस्त काय? 3/2. म्हणजे याची बेरीज करायची सांगितली होती, पण त्याने काय केलं? 1/4 चा गुणाकार व्यस्त 4/1, 2/3 चा गुणाकार व्यस्त 3/2. यांची बेरीज यांची बेरीज केली. यांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज केली तर उत्तर काय आलं असेल? याची बेरीज करायला छेद आपल्याला सारखा करावा लागेल. 1 आणि 2 चा लसावी काय? 2. इथे छेदाची किती पट करावी लागेल? छेदाची दुप्पट केली, अंशे दुप्पट, मध्ये चिन्ह आली. इथे छेदाची 1 पट, अंशाची 1 पट, 3, 11/2 आहे का पर्यायामध्ये? आहे. नसेल तर पूर्णांकात काय होते? 5.1/2. दशांश चिन्ह केलं तर 5.5. पुढे पहा 1 - 1/2 1 - 1/2 गुणिले 1 - 1/3 गुणिले 1 - 1/4 गुणिले 1 - 1/5. आता इथं तुम्हाला पहिल्यांदा याची वजाबाकी केली पाहिजे. याची वजाबाकी कशी करायची तर छेद सारखा करून. या ठिकाणी छेद काय नेमके 1 असतो हे आपल्याला पहिल्यांदा लक्षात आलं पाहिजे. प्रत्येकाचा आपण छेद सारखा करू. 1 आणि 2 चा लसावी काय? 2 येईल. इथं छेदाची किती पट झाली? दुप्पट, अंशे दुप्पट 2, मध्ये चिन्ह. इथे छेदाची किती पट आहे? 1 पट केली, मग अंशाची 1 पट 1 गुणिले. आता इथे 1 तर 3 चा लसावी काय? 3. म्हणजे इथे छेदाची किती पट केली पाहिजे? तिप्पट, मग अंशाची तिप्पट 3 वजा छेदाची 1 पट, मग अंशाची 1 पट 1 गुणिले. इथे 1 तर 4 चा लसावी काय? 4. इथे छेदाची चौपट, अंशाची 4 पट 4 वजा इथे छेदाची 1 पट, अंशाची 1 पट 1 गुणिले. इथे छेदाची छेद काय सारखा होईल? 5. इथे छेदाची 5 पट, अंशाची 5 पट 5 मध्ये चिन्ह. इथे छेदाची अंशाची 1 पट 1. मी इथं 2 वजा 1 केलं तर काय उत्तर? 1/2 गुणिले. इथे काय? 2/3 गुणिले. इथे 3/4 गुणिले. इथे 4/5. आता याचा गुणाकार करायचा. गुणाकार करायचा. छेदाने अंशाला संक्षिप्त रूप दे. 1 बे 3 1 3 अंशांशाचा गुणाकार, छेदाचा गुणाकार, अगदी सोपं उत्तर असतं. फक्त तुम्ही ते समजून घेण्याचं आहे. त्यामुळे 43चं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊ नका. 43 2 वरच बरोबर आहे. चला 44 नलवडे पण 43 बरोबर आहे. बर्गे बरोबर आहे. 44वा प्रश्न. एका दुकानदाराने एक खेळणी 6 रुपयास विकली, तेव्हा त्याला 20% नफा झाला. तर खेळणीची खरेदीची किंमत किती? आता 20% नफा कधी होतो? 20%. मांडणी कशी आपल्याला अपेक्षित आहे? 20% नफा कधी? मांडणी सांगा. खरेदी 100 रुपये, 120 रुपये. आता इथं आपल्याला याच्यात किंमत दिलेली 6 रुपये. कशाची दिली किंमत? कुठे 6 रुपये लिहिली पाहिजे? खरेदी करायची. खरेदी 1. मांडणी काय होईल? x बरोबर 1 बा 6 1 6 खरेदीची किंमत किती आहे? 5 रुपये. पर्याय क्रमांक 2. 44 2. 44 बर्गे बरोबर, नलवडे बरोबर, वरद बरोबर. चला 45वा प्रश्न. 3/5 5/7 लिहून घ्यायचं बरं का मला. 5/7 7/9 आणि 5/11 यातील सर्वात मोठा पूर्णांक कोणता?
आता इथं दोन पद्धती, आपल्याला मोठा शोधायचा आहे, पर्याय कट पद्धत करत गेला तरी चालेल, दुसरं दशांश चिन्हात केलं तरी चालेल. आपण दोन्ही पद्धती करणार आहोत. पहिल्यांदा आपण काय करू, या दोघांची तुलना करू. या दोघांची फक्त तुलना करू. यातला मोठा आहे त्याची मग पुढल्याशी तुलना करायची. मोठा पाहिजे, या दोघात कोण मोठा ते शोधू. या छेदाने वरती गुणायचं, या छेदाने वरती गुणायचं. 7 पाचा पाचा मोठे कोण आले, हा मोठा आलेला आहे, हा लहान आहे, हा कट होईल. इथे छेदामध्ये या दोघांचा गुणाकार असतो 35 आणि 35. म्हणजे छेद सारखा झाला की ज्याचा अंश मोठा तो मोठा, म्हणजे हा मोठा आला. आता याची आणि याची तुलना करूया. 5/7 आणि 7/9 याच्यात तुलना करायची. या 9 ने वर 5 ला गुणा, या 7 ने 7 ला गुणा, मोठा कोण आहे, हा मोठा आलेला आहे. आता मग 7/9 आणि 5/11 यांची तुलना करायची. तर या 11ने इकडे गुणा, 11 9 पाचा मोठा कोण आला, 7/9 हा सर्वात मोठा आला. एक ही पद्धत. दुसरी पद्धत काय करायची, दशांश चिन्हाची. या 5 ने 3 ला भागायचं. 5च्या पड्यात 3 नाही, भाग शून्याचा, मनाचा शून्य घेतला, 30 झाले. 5/30, 30 मधनं 30 गेले, शून्य. 2 दशांश चिन्हापर्यंत आहे. पुन्हा मनाचा शून्य घेतला, शून्य झाले. 5/0. आता येते 7 ने 5 ला भागत नाही, भाग शून्याचा. 7/7 49 गेले, 1 वर शून्य घेतला, 10. 7/1 7 0 0 70 झाले. मनाचा शून्य घेतला, 70. 9 बाकी राहिली 7 वर शून्य घेतला, 70. 9 पुढे आहे ते भाग शून्याचा, मनाचा शून्य घेतला, 50. 11 बाकी राहिली 6 6 शून्य 7 सगळ्यात मोठा कोणता आला, दशांश चिन्ह काढून टाकले. 60 71 77 25. मोठा कोण, 77. म्हणजे मुळा पूर्णांक 9 हा सर्वात मोठा आहे. दोन्ही पद्धती लक्षात आल्या, समजून घ्या बाळांनो आणि लिहून घेत चला. स्मिता काय म्हणते, सर आय हॅव अ क्वेश्चन. चला क्वेश्चन तुम्ही ग्रुपला टाकत चला. जर तुम्ही ग्रुपला 5 वाजेपर्यंत टाकले, 5 साडेपाच वाजेपर्यंत टाकले तर तुमचे सगळे प्रश्न या ठिकाणी होतील. फक्त ते प्रश्न तुम्ही ग्रुपवर टाकले पाहिजे, किंवा तुम्ही आता आज टाकले प्रश्न तर ग्रुपवरती जेवढे विद्यार्थी सहभागी आहेत त्यांनी त्याची उत्तरं द्यायची. तुमच्या ग्रुपमध्ये मिटलं, समजून दिलेला समजला तर ठीक आहे, नाही समजला, कोणाला समजून नाही देता आला तर तो प्रश्न मी लाईव्ह क्लास झाल्यानंतर तो प्रश्न तुमचा घेईन. आता तुम्हाला स्मिता तुमचा जो प्रश्न आहे तो प्रश्न तुम्ही इथे टाईप करू शकत असाल तर टाईप करून टाका. मी त्या प्रश्नाचं लाईव्हला मध्ये उत्तर देईन. 9 मीटर लांबी, 2 मीटर रुंदी आणि 50 सेंटीमीटर उंची असलेल्या झाकणाशिवाय उघड्या डब्याच्या पत्र्याचे एकूण पृष्ठफळ किती. आता या ठिकाणी मी थोडीशी आकृती काढतो ज्याद्वारे तुम्हाला कळेल. एक डबा आहे, या डब्याची लांबी 2 मीटर आहे, सॉरी 9 मीटर लांबी आहे, 2 मीटर रुंदी आहे आणि उंची आहे 50 सेंटीमीटर. उंची आहे 50 सेंटीमीटर बडबड नको. काय होतं, मेचचा होता फोन, त्यांना डबे पण देणं गरजेचं आहे पोरांचं, पोरं उपाशी राहतील. चला ओके. या ठिकाणी त्या पृष्ठ, या घनाला पृष्ठ, इष्टकातीला पृष्ठ 6 असतात, पण याला वरचं झाकण नाही त्यामुळे 5च पृष्ठ आहे. आता याचं
उत्तर आहे ते चौरस मीटर मध्ये. मी याचं उत्तर चौरस मीटर मध्ये काढायचं तर सगळी माप मीटर मध्ये असली पाहिजे. आता लांबी 9 मीटर आहे, रुंदी 2 मीटर, उंची 50 सेंटीमीटर, म्हणजे कशामध्ये माप पाहिजे? मीटर मध्ये पाहिजे. मी तर 6 पृष्ठाचं जेव्हा आपण पृष्ठफळ काढतो तेव्हा 6 पृष्ठाच्या क्षेत्रफळाची बेरीज. सूत्र काय आहे पहा, 2 गुणिले कंसात लांबी गुणिले रुंदी म्हणजे L इंटू बी, लेंथ इंटू ब्रेथ, प्लस बी गुणिले एच म्हणजे रुंदी गुणिले उंची, प्लस उंची गुणिले लांबी, याचा उत्तर काढायचे, त्याची दुप्पट करायची. का दुप्पट करायची? तर या पृष्ठाचं क्षेत्रफळ आणि या पृष्ठाचं क्षेत्रफळ सारखं असतं, या पृष्ठाचं या बाजूच्या पृष्ठाचं सारखं असतं, खालचं तळाचं आणि वरच्याचं सारखं असतं. म्हणजे या 3 पृष्ठाचं काढलं, या पृष्ठाचं कसं काढेल? लांबी गुणिले उंची करा. या पृष्ठाचं कसं काढेल? रुंदी गुणिले उंची करा. आणि या पृष्ठाचं कसं करा? लांबी गुणिले रुंदी. मग 6 पृष्ठाचं काढलं, त्यातनं आता वरच्या एका पृष्ठाचं वरचं झाकण नाहीये, म्हणजे यातनं L इंटू बी हे वाचा करावं लागेल, म्हणजे 5 पृष्ठाचं क्षेत्रफळ येईल. आता पहा, 2 चौकोनी कंसात L इंटू बी, लांबी किती आहे? लांबी 9, रुंदी 2 अधिक रुंदी गुणिले उंची, उंची किती आहे? 50 सेंटीमीटर. आता हे मीटर मध्ये ते सेंटीमीटर मध्ये चालेल का? मग त्याचं काय होईल? 50 सेंटीमीटरचे मीटर करावे लागतील. किती मीटर? 5 अधिक उंची 0.5 गुणिले लेंथ किती आहे? 9. आणि याचं उत्तर काढल्यानंतर यातनं लांबी गुणिले रुंदी 9 गुणिले 2 हे वजा करावं लागेल. चला इथे करूया आपण. 9 गुणिले 2 18, 2 गुणिले अर्धा 1 आणि 9 गुणिले अर्धा 9 गुणिले 4.5. नसेल कळत तर गुणाकार करा, नावापाता दशांशने एका संख्येच्या आधी आणि वजा 9 दुनी 18. याची बेरीज करा, त्याची दुप्पट करा, मग वजा. मग 18 ने 19, 19 4 23.5. याची दुप्पट करायची म्हणजे याला गुणिले 2 आणि वजा 18, 23 47 वजा 18. उत्तर काय येणार आहे? 17 ना दिलेली 9 राहिले, 8 टाकला, 4 2 गेले 2, 29 चौरस मीटर. पर्याय क्रमांक 1. कितवा पर्याय? ए. म्हणजे अवघड प्रश्न आहे 5वीच्या मानाने, पण तो आपल्याला आला पाहिजे. इथं म्हणायचं नाही मी 5वीला आहे म्हणून मला जमेल का, नाही आलंच. चला 3 संख्यांची सरासरी 8 आहे, त्यापैकी 2 संख्या 5 आणि 12 असतील तर तिसरी संख्या. आता 3 संख्यांची सरासरी 8, याच्यावर त्या 3 संख्येची बेरीज कशी कराल? 8 गुणिले 3 म्हणजे या 3 संख्येची बेरीज किती येणार आहे? 24. त्यातनं पहिल्या 2 संख्या काय दिलेल्या आहेत? 5 आणि 12. 5 आणि 12 या दोघांची बेरीज किती येते? 17. म्हणजे 3 संख्येच्या बेरीजने या 2 संख्येची बेरीज वजा केली तर तिसरी संख्या काय येणार आहे? 7 येणार आहे. पुढे 2 संख्यांचा मसावी आणि लसावी 15 आणि 300 आहे, त्यापैकी एक संख्या 75 असल्यास दुसरी संख्या. इथं सूत्र काय आहे? मसावी गुणिले लसावी लसावी गुणिले लसावी बरोबर त्या 2 संख्यांचा गुणाकार 75 गुणिले दुसरी संख्या 1. आता हे सरावाने डायरेक्ट मुलं म्हणतात हे पहिला मसावी गुणिले लसावी भागिले पहिली संख्या केली की दुसरी संख्या 75 चौक 300, 15 चौक 7. दुसरी संख्या काय येणार आहे? 7. चला पुढे 5,43,823 या संख्येतील 3च्या स्थानी किती फरक किती? 5,43,823 3च्या स्थानी किमतीतला फरक. या 3ची स्थानिक किंमत किती होईल? 3,000. या 3,000 मधनं 3 गेले 2,000. आता दुसरी पद्धत पहा, याच्यामध्ये किती मिळवलं तर 10 होतात 7. याच्यामधनं 1 वजा केला 2. जेवढी घर आहे तिथं 9. बाजूला घर आहे तिथं काय उत्तर? चला पुढे प्रश्न पहा. 12 आणि 24 यांच्या दरम्यानची मूळ अवयवाची संख्या कोणती? आता 12 आणि 24 यांच्यामध्ये असणारी मूळ अवयव
त्याचे अवयव कसले पडले पाहिजे मूळ पडले पाहिजे. मग पहा बरं मूळ दरम्यान मूळ अवयवांची संख्या किती. मूळ अवयवांची संख्या म्हणजे मूळ संख्या. आता इथे पहा आपण एक मिनिट 5 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23. आता मूळ अवयव पडले पाहिजे. याचे काय अवयव पडतील ते 1 गुणिले 13. दोन्ही मूळ आहेत का. एक मूळ आहे एक मूळ संख्या चालेल का मूळ संख्या. काय 13 मूळ असेल काय त्यांनी म्हणलंय मूळ अवयवाच्या संख्या किती. याचे अवयव काय पडतील 1 गुणिले 13. मी एक मूळ संख्या अवयव आहे का चालेल का 13. 14 चे काय पडतील 7 मूळ संख्या आहेत का दोन्ही चालणार. 15 चे आहेत का मूळ संख्या 16 चे आणि 2 मूळ आहेत का नाही किंवा 4 गुणिले 4 मूळ आहेत का 17 चे आहेत का दोन्ही मूळ 18 चे 9 गुणिले 18 किंवा 3 सक 18 आहेत का मूळ दोन्ही नाही. 19 चे 1 गुणिले 19 मूळ आहेत का नाही. 20 चे 2 गुणिले 10 घेतलं 4 गुणिले 5 घेतलं मूळ आहे का 2 गुणिले 10 2 आहे मूळ पण 10 आहे का 4 नाही 5 आहे मूळ पण 4 आहे का म्हणजे चालेल का. 21 चे 3 7 21 मूळ आहे का दोन्ही आहे. 22 चे 2 पण आहे. 23 चे 1 गुणिले 23 दोन्ही मूळ आहेत का किती आल्या 1 2 3 4. उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 2. हा प्रश्न देखील अवघड होता. ओके चला पुढील प्रश्न पहा. हा मूळ संख्या किती आल्या 4 आल्या. बर नशीब तुमचं चांगलं. प्रश्न काय होता या मध्ये 12 आणि 24 यांच्या दरम्यानची मूळ अवयवांच्या संख्या किती. मूळ संख्या विचारली असते तर मग ती बरोबर मूळ संख्या नव्हत्या विचारली. आता लक्षात आलं का पुन्हा प्रश्न आला तर असं करणं गरजेचं आहे. चला पुढे 200 मधून 58.67 आणि 91.9 वजा केल्या वजाबाकी किती. आता तुम्ही इथं असं करू नका. आता वाजते काय म्हणताय सर 55 चे उत्तर 19/9 ते उत्तर ते मध्ये नाही आहे. बघू आपण 55 चा प्रश्न आल्यानंतर पाहू. ओके काय हरकत नाही बघू. तर आपला चाललेला आहे प्रश्न 51 वा. 200 मधलं 58.67 आणि 91.33. आता तुम्ही पहिल्यांदा 200 मधून हे वजा करणार आलेल्या उत्तर पुढे हे वजा करणार तर या दोघांची बेरीज करा ना. या दोघांची बेरीज 7 आणि 3 10 शून्य चले 6 आणि 3 9 10 शून्य चले 8 आणि 2 10 शून्य चले 9 आणि 10 5 15. म्हणजे काय आहे हा प्रश्न समजून कसा घ्यायचा. माझ्या खिशात 200 रुपये त्यातले निश्चिताला 58 रुपये 67 पैसे दिले. शिंदेला 91 रुपये 33 पैसे दिले तर माझ्याजवळ किती राहिले. मग असं नाही करायचं 200 निश्चिताला दिले मग किती राहिले पुन्हा राहिले नाहीत याला दिले किती राहिले. या दोघांना किती देणं आहे या दोघांची बेरीज करा. आणि 200 मधनं यांचं देणं वजा केलं की उत्तर काय येणार आहे. तोंडी म्हणलं तरी 200 150 गेले. समजलं का. पुढे राम 31 डिसेंबर 1993 रोजी रात्री 9:30 ला झोपला आणि 1 जानेवारी 1994 रोजी 6:20 ला जागा झाला तर तो किती मिळतो. 9:30 ला झोपला. या 9:30 पासून रात्री 12 वाजेपर्यंत किती वेळ झोपला अगोदर ते काय. रात्री 12 पर्यंत या शून्यामधनं जात नाही 30 मिनिटं इथून आजचा घ्या 60 मिनिटं झाले. 60 मधनं 30 गेले 30 राहिले 11 ते 9 गेले 2. म्हणजे रात्री 12 वाजेपर्यंत 2 तास 30 मिनिटं झोपला आणि नंतर सकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी उठला. हे 6:20 त्याच्यामध्ये मिळवा
3 आणि 2 5, 6 आणि 2 8, 8 तास. दुसऱ्या भाषेत काय करायचं, हे 24 तासी घड्याळ आज दुपारी 12 ते उद्या दुपारी. मग आज 9:30 वाजता झोपला, त्याला म्हणतो सकाळच्या 9:30ला झोपला. उद्या 6:20ला उठला म्हणजे 24 तासी घड्याळ किती वाजले, 18:20. 18:20 मधून झोपलेली वेळ 9:30 वजा करायची. मग 20 मधनं 30 जात नाही, इथनं एक हातचा घ्या, 60 मिनिटं, 60 मिनिटं हे 20 मिनिटं, 80 मिनिटं, 80 मधनं 30 गेले, 17 9 गेले, 8 तास 50 मिनिटं झोपलेला आहे. दोन्ही पण तुम्हाला दोन्ही पद्धतीनं आलं पाहिजे. चला पुढे पहा. 53 एक मोटार ताशी 45 किलोमीटर वेगाने 4 तासात काही अंतर जाते. तेवढेच अंतर दुसरी मोटार 3 तासात जाते, तर दुसऱ्या मोटारीचा वेग किती? आता 45 किलोमीटर वेगाने 4 तासामध्ये किती जाईल? वेग गुणिले अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. 45 किलोमीटर वेगाने 4 तासात किती जाईल? 180 किलोमीटर. आता दुसरी गाडी ही आता 3 तासात जाते, मग तिचा काय काढायचं? वेग. वेग बरोबर अंतर भागिले वेळ. 3 तासात जाते म्हणून 3 × 3 3 0 0. दुसऱ्या गाडीचा वेग किती आहे? 60 किलोमीटर पर आवर. म्हणजे हे सांगितलं पाहिजे ना, नुसतं 60 काय म्हणजे 60 किलोमीटर पर आवर हा गाडीचा वेग आहे, तोही आपल्याला सांगता आला पाहिजे. चला पुढील प्रश्न पहा. किलोमीटर पर आवर मराठीमध्ये सरळ किलोमीटर प्रति तास. 60 किलोमीटर प्रति तास म्हणजे प्रति तास याचा अर्थ काय? एका तासाला 60. चला पुढे काय? खालीलपैकी कोणत्या संख्येची अधिकतम सन्निकटता 2.02 गुणिले 5.94 आहे? आता काय कर पाहिजे? 2.02 गुणिले 5.94. आता पाडा म्हणणं कुठला सोपा आहे? 2चा सोपा, खाली जाते वरती ती संख्या आहे. आता दशांश नाही म्हणून सरळ गुणाकार करा. 2 चौक 8, 2 नव्वे 18, 8 पंचे 10 11. दशकाने गुणायचे 0 घ्या, 0 4 0 0 9 0 0 5 0. शतकाने गुणायचे 2 0 घ्या, 2 चौक 8, 2 नव्वे 18, 8 पंचे 10 11 8 9 1 दशांश इथे 2 इथे 2 4 पूर्णांकात करायचे म्हणलं तर पुढे काय 9 5 पेक्षा मोठे म्हणून ही काय संख्या होईल? काय चुकले तर मार्क कोणाची जाते? बेलदारांना विचारा की कसे गेले होते बेलदार. आता करता का तुम्ही? हा जाणारे मार्क कोणाची? माझे जाणार का? मी सांगेल ना त्याला 6 गुणिले 2 करा, पण मार्क जाणारे तुमचे. हा हे 50च्या पुढे आहे म्हणून 1चे 2 झालं, जे 12 11चे 12. तिथे 50 पेक्षा लहान असतं, 11.49 असतं, तर हे 11. पुढे 4/3 अधिक 4/3 गुणिले 4/3 अधिक 1/3. इथं पाहू आपण जरा, त्याच्यात काय तर गोंधळ दिसतोय. 4/3 अधिक 4/3 गुणिले 1/3 अधिक 1/3. आता नियम काय आहे इथे? पदावलीचा नियम काय? अगोदर गुणाकार, गुणाकार याचा गुणाकार करा. हे अगोदरचे 4/3 लिहा अधिक संक्षिप्त रूप जातं का? 4/9 अधिक 1/3. आता या सगळ्या बेरीज आहे, छेद सारखा करा 9 होईल. याची 3 पट अंश 3 पट याची 1 पट अंशाची 1 पट 4 याची 3 पट अंश 3 पट 3 12 आणि 4 16 3 19/9 आहे का पर्याय?
त्यामुळे काय दिले उत्तर? 16/9. इथे काय पहा, इथे कंस टाका. करेक्शन या प्रश्नामध्ये आहे. मी ते कंस टाकल्यानंतर मग पहा उत्तर सर्वच बरोबर येत आहे. वाचते पहा. आता उत्तर पहा काय येईल, आपण बदलूया. या ठिकाणी पहिल्यांदा कंस टाका. म्हणजे काय होईल, नियम काय होईल? आता अगोदर कंस सोडवा. काय होईल? 8/3 गुणिले 1/3 अधिक 1/3. आता गुणाकार करा. 8/9 अधिक 1/3 छेद सारखा करा, 9 होईल. इथं 1 पट आहे, 1 पट. इथे 1 पट आहे, 3. 11/9 आहे का पर्याय? पर्याय तिसरा कुठला? पहिला येतो. उत्तर काय दिले त्यांनी? 16/9 कुठे येते? काय दोन्ही साईडचे करायचंय का? ओके, मग बघू उत्तर. इथे काय होईल? 2/3. चला इथे उत्तर 2/3. मग उत्तर काय? 16/9. पर्याय काय दिले? उत्तर 3. मग या ठिकाणी दोन्हीकडे कंस टाका. मग आपलं गणिताचा प्रश्न कन्फ्युजन सगळं दूर होईल. वाचते पर्याय प्रश्नामध्ये दुरुस्ती आहे. बरोबर, म्हणजे असे प्रश्न चुकीचे असतात रिया. बरोबर का नाही? म्हणजे हे चुकीचे प्रश्न आपण दुरुस्त केले पाहिजे. चला पुढे 56 पहा. 270 रुपयाचे किती टक्के? 72.90 होता. हा 270 चे माहित आहेत का आपल्याला? चे x टक्के बरोबर 72.90. आता मांडणी करूया. 270 चे म्हणजे गुणिले x छेद 100 बरोबर 72.90. x ला मोकळा करा. हे भागिले 100 तिकडे गेले. 72.90 गुणिले 100. हे 270 इथे x ला गुणिले तिकडे पाठवले. इकडे राहिला मोकळा x. दशांश चिन्ह काढून टाका. 2 घरं दशांश चिन्ह वरचं नेलं, खाली 2 शून्य. आता सोडवायला 1 आणि हे 2. 3 शून्याला हे 3 शून्य गेले. 27 एके 27. 27 चा वर्ग 719. म्हणजे x ची किंमत किती येईल? म्हणजे 270 चे किती टक्के आहेत? 27%. पुढे पहा. त्रिकोण, चौकोन, वर्तुळात आधीची किंमत 4, 5, 3 असेल तर स्टारची किंमत किती? पहा काय म्हणलेले. वर्तुळात गुणिले किती आहे? 3 गुणिले त्रिकोण म्हणजे किती आहे? 4 बरोबर. चौकोन म्हणजे किती आहे? पहा इथे गणित आहे. वर्तुळात गुणिले त्रिकोण बरोबर चौकोन अधिक स्टार. आता याच्यामध्ये गुणिले आहे. 3 गुणिले 4 12 बरोबर. चौकोनची किंमत किती आहे? 4. 4 अधिक किती? आता हे 12 येण्यासाठी 4 मध्ये किती मिळवले पाहिजे? अधिक 4 इकडे आले वजा 12 वजा 4 बरोबर 4. स्टारची किंमत किती आहे? 8. चला पुढे 58. चौकोनाची किंमत 5 इकडे वजा 5 झाले तर उत्तर काय होईल? 7. चला स्तंभालेखात वाहनाची मला सांगा. सायकल किती आहे? किती आहे सायकली? रिक्षा किती चाकी? किती आहेत? बस किती चाकी? किती जवळ आहे? आता प्रश्न काय? 4 चाकी वाहनापेक्षा 3 चाकी वाहनाची संख्या कितीने कमी आहे? 120 वजा 90 म्हणजे 30. माझ्याजवळ 500 रुपयाच्या प्रत्येकी 500 रुपयांपैकी माझ्या खिशात 500 रुपये दिसतात. 10 रुपयाच्या 2 नोटा. 500 रुपयांपैकी प्रत्येकी 10 रुपयामध्ये 2 रुपयाच्या 2 नोटा आहेत. माझ्याजवळ 2 रुपयाच्या किती नोटा आहेत? पहा 500 रुपये आहेत. कोण बोलतंय?
₹10 जे आहे त्या ₹10 प्रत्येक ₹10 2 रुपयाच्या 2 नोटा. अगोदर मला ₹500 म्हणजे ₹10 किती नोटा होती? 500 भागिले 10 केलं तर माझ्याकडे 50 नोटा या ₹10 ₹10 किमतीच्या 2 नोटा. मग ₹10 एका नोटेमध्ये ₹10 एका नोटामध्ये ₹2 2 नोटा. मग ₹10 50 नोटामध्ये किती होती? 100 नोटा. म्हणजे ₹2 100 नोटा. हो की मग हे लक्षात आलं पाहिजे ना. 10ला 2 तर 500ला बघा बरं काय येतो. जे लक्षात आलं तर काय अडचण नाहीये. याचा ताळा करून बघणं गरजेचं आहे. चला शेवटचं घ्या. 60वा. 5 20 27 5 20 27 10 40 32 10 40 32 15 60 37 असा ना काय याची चौपट आहे याची चौपट आहे याची चौपट आहे 5 10 15 20 चौपट 27 32 5 37 तसंच लावलंय. मी कसं लावलंय? हा चला आता बुद्धिमत्ता संपले गणित संपलेलं आहे. भाषेला मी म्हणणारा मार्क जात आहे. सगळ्यात कमी पडतंय मुलांना. मला वाटत होतं की गणितात चुकताय. राहील काय होतंय कशात जात आहे ज्यादा मार्क? गणितामध्ये आणि नंतर मराठीमध्ये. बुद्धिमत्तेमध्ये जास्त चुका होत. मराठीत 4 प्रश्न गेले. मराठीत 4 प्रश्न गेले म्हणजे 5 मार्क गेले. आणि तुम्हाला नवोदयच्या फायनलच्या परीक्षेला जर 4 प्रश्न चुकले ना तर तुम्ही गुणवत्ता यादीतनं बाहेर गेला. त्यामुळं खूप गरजेचं आहे. चला चालू करा. मराठी सोपं वाटतं तेवढं नाही. दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं. पण आपण होता का? बर ठीक आहे असून दे. पौर्णिमेची रात्र होती. लक्क चांदणे रस्त्यावर पडले होते. मी हळूहळू चाललो होतो. अचानक मला शिट्टीचा आवाज ऐकू आला. आधी मला वाटले हा कुणीतरी माझ्यासारखा अपरात्री भटकणारा असणार. अपरात्री म्हणजे रात्रीच्या वेळेस. मध्यरात्री असं कोण फिरतं का बाहेर? अशी फिरणारी म्हणजे अपरात्री फिरणारी. शिट्टीचा आवाज जोरदार आणि आनंदी होता. अचानक सायकलवर बसलेला एक मुलगा माझ्या शेजारूनच वेगाने पुढे गेला. माझ्या शेजारला वेगाने गेला. मला त्याचा चेहरा दिसला नाही. काही मिनिटात तो परत वळून आला. यावेळी तो माझ्यापासून काही फुटावर थांबला. माझ्याकडे पाहून हसला. तो सडसडीत अंगाचा म्हणजे सडसडीत म्हणजे हटकुट काय म्हणायचं हटकुळा 14 वर्षाचा वाटत होता. त्याने एक शाळेचा ब्लेझर शाळेचा कोट, एक टोपी आणि एक स्कार्फ असा वेश केला होता. त्याचे डोळे चांदण्यासारखे चमकदार आणि थंड होते. तुझ्या सायकलला धडकी नाही मी म्हटले. तो काही बोलला नाही. मी आपला हात पुढे केला पण त्याने तो हातात घेतला नाही. मग अचानक तो वेगाने निघून गेला. दुसऱ्या दिवशी मला सांगण्यात आले तो शिट्टी वाजवणारा मुलगा म्हणजे एक मेलेली माणसं भूताच्या स्वरूपामध्ये असतात असं त्याला सांगण्यात आलं. अचानक कोण दिसले? मुलगा. निवेदकाला मुलाचा चेहरा का दिसला नाही? मुलगा वेगाने निघून गेला. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आहे.
अरे पुढे खूप पळतं, मला सांगता येत नाही. चॅटचं कसं माझ्या बरोबरीने चालला तर मला सांगता येईल. 62चं बर्गे बरोबर आहे. चला 63 वा प्रश्न बघू ना. 63 मुलाने काय घातले होते? स्कार्फ घातली होती, टोपी घातली होती, ब्लेझर घातला होता. उत्तर काय दिलंय? हिंदीत काय प्रश्न पाहिजे होता? मुलाने काय घातले नव्हते. तुम्ही लक्षात येते आपल्याला? ही चूक शोधणं हे हुशार मुलाचं लक्षण. ज्याला हे कळतं की हा प्रश्न चुकीचा आहे, या ठिकाणी अशी चूक झाली. चला, मुलाने फिरायला गेलेल्या माणसाचा हात का धरला नाही? हात धरला असता म्हणजे त्याला लगेच कळलं असतं, कारण तो भूत आहे. कारण त्याचं म्हणजे काय घडलं असतं ते आपल्याला नाही, आपण त्याला बघत नाही. चला पुढे. मुलाच्या बाबतीत सगळ्यात विशेष गोष्ट कोणती? त्याचे डोळे चांदण्यासारखे चमकदार आणि थंड होते. म्हणजे आता काय हात लावून बघितले का थंड? नाही. चला दुसरा उत्तर आहे. एखाद्या कुत्र्याला भाकरीचा तुकडा टाका, तुकडा उचलून तो निघून जाईल, तो तुमच्याकडे पाहणार देखील नाही. या उलट तुम्ही एखाद्या कुत्र्याला जर जवळ बोलवाल, प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात ठेवाल आणि मग त्याला काहीतरी खायला द्याल, तर तो प्रेमाने आपली शक्ती हलवेल आणि बहुधा तुमच्याशी कृतज्ञ राहील. एक पशु देखील माणसाचे वर्तन ओळखतो. तुम्ही जर चांगले काम देखील नीटपणे केले नाही तर चेहऱ्यावर तुम्हाला कृतज्ञतेचे स्मित दिसणार नाही. त्याच्या अंतरंगात कुठल्याही प्रकारचा आनंद असणार नाही. जरी आपण बऱ्याचदा दुसऱ्यांना मदत करीत असलो तरी पण मदत कशी करावी याची त्याला आपल्याला ठाऊक नसते. आता कुत्र्याला भाकरी टाकायची, मग जवळ बोलवा, त्या डोक्यावर हात फिरवा आणि मग भाकरीचा तुकडा द्या. तो आनंदाने तुमची शेपूट हलवेल खाईल. पण तुम्ही जर मुखीला उचलून काही मदत तुम्हाला जर एखाद्याला द्यायची असेल तर कशी दिली पाहिजे मदत? त्याला जवळ बोलवा, त्याच्या अडचणी समजून घ्या, त्याला मदत करा, तो कृतज्ञ राहील. पण आता सरकार काय करतं पहा, काय गोष्टी तुम्हाला देतं. शेतकऱ्याला देतं 2000 रुपये, 1000 रुपये देतं, किंवा काहींना घरं देतं किंवा हे करतं. पण ती मदत देण्याची सरकारची पद्धत इतकी वाईट आहे. एखाद्याला घर मिळालं, घराला 1.5 लाख रुपये त्याला मिळाले, पण त्याला इतका त्रास देतात 1.5 लाखात. ते घर 1.5 लाखात होत नाही. 1.5 लाखामध्ये ते घर बनवायला 5 लाखापेक्षा जास्त सरकार 1.5 लाख देतं. त्याला वाटतं की मीच सगळं सरकारनेच केलं, आणि एवढा त्रास, एवढे हेलपाटे, एवढा त्रास तो प्रचंड. चला पुढे पाहू. उचलणे या शब्दाच्या विरुद्ध शब्दाचा अर्थ टाकणे. टाकणे पर्याय क्रमांक 4. दुसऱ्यांना मदत करणाऱ्यास म्हणतात मदत. कुत्रा भाकरी काय झोप कोण आहे रे? दुसऱ्याला मदत करणाऱ्या मदती म्हणतात. कुत्रा भाकरी उचलून घेतो आणि आपल्याकडे पाहत नाही. का पाहत नाही? कारण आपण त्याला आपण प्रेमाने तो दिलेला नसतो, त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर प्रेम येणार नाही. आपण त्याला प्रेम दाखवत नाही, त्यामुळे कुत्रा भाकरी उचलून घेतो आणि आपल्याकडे पाहते नाही, कारण आपण त्याला प्रेम करतो, त्यामुळे ते जास्त कुत्रे शेपटी हलवतात. कशासाठी? प्रेम दाखवण्यासाठी का निष्ठा दाखवण्यासाठी? प्रेम दाखवण्यासाठी. निष्ठा दाखवायला तो अंगा उड्या वगैरे मारतो. चांगली कामे करावी, चांगली कामे करावी नीट. वाक्य कसा उतारामध्ये शब्द आहे. उतारा तिसरा पहा. फुटबॉल हा शांत बसतो घरी सोडून प्रश्नाचं फक्त उत्तर दे. फुटबॉल हा जगामधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. तो जगातील प्रत्येक देशात खेळला जातो. फुटबॉलचे नियम ब्रिटनमध्ये 1880 मध्ये बनवले गेले. या खेळाचे नियंत्रण करण्याकरता तेव्हा दी फुटबॉल असोसिएशन तयार झाली. हा खरोखर एक सरळ साधा खेळ आहे. यामध्ये 11 खेळाडूचे 2 संघ
आपल्या विरुद्ध संघाच्या गोलमध्ये चेंडू घालण्याचा प्रयत्न करतात. खेळाडू आपल्या पायाने अथवा डोक्याने चेंडूचे नियंत्रण करतात, पण त्यांना चेंडूला हाताने अथवा बाहुने म्हणजे खंडाने वगैरे स्पर्श करण्याची अनुमती नसते. केवळ गोली तेवढा चेंडूला हात लावू शकतो, ते सुद्धा केवळ आपल्या गोल समोरील पेनल्टीच्या क्षेत्रात. अर्धा गोल काढलेला असतो गोल्याच्या समोर, तो पेनल्टी क्षेत्र. खेळाडू चेंडूचे नियंत्रण करतात डोक्याने मारतात, त्याला हेडर म्हणतात. जगातील सर्वात लोकप्रिय खेळ कोणता? फुटबॉल. वरती फुटबॉलचे नियम बनवले गेले. कसा खेळ खेळायचा याचं नियंत्रण पहा. आपण गाडी बनवतो ना, पहिल्यांदा ब्रेक बनवतो. ब्रेक जर असेल तर गाडी आपण पाहिजे तेवढी सुसाट पळवतो, कारण आपल्याला माहिती आहे की गाडीला ब्रेक दाबले आपण कंट्रोलमध्ये येणार. गाडीला ब्रेक नसेल तर तुम्ही पळवणार नाही गाडी, कारण तुम्ही चालवणारच नाही. हा 63चे उत्तर चूक धरायची की बरोबर धरायची? मी पाहिलंच नाही. 63चं उत्तर काय? 63चं घ्यायला जरा खाली. 63चं काय म्हणतं बघू. हा बरोबर आहे. 3 नंबरचं धरायचं उत्तर. 3 नंबरचं बरोबर धरायचं. चला पुढे काय झालं? हा जगातील सर्वात फुटबॉलचे नियम बनवले गेले. खेळाचे नियंत्रण करा. फुटबॉल खेळला जातो 2 संघांमध्ये, प्रत्येकी 11 खेळणारे. चला उत्तराचा होता पहा. डेहराडून येथील एका सभेत राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी हरिजन कल्याणासाठी मदत करण्याचे जमलेल्या लोकांना आवाहन केले. त्यांच्या आवाहनाचा जनमानसावर प्रभाव पडून लोकांमध्ये दान देण्याची जणू स्पर्धा सुरू झाली. कार्यकर्ते सगळे भिडून पैसे दागिने जे काही मिळेल ते जमा करून एका ठिकाणी एकत्रित करीत होते. महात्मा गांधींची प्रार्थनेची वेळ झाली, म्हणून त्यांनी जाताना महावीर त्यागींना सर्व जमलेले धन नीट गोळा करून आणण्यास सांगितले. त्याप्रमाणे काही वेळाने सर्व वस्तू घेऊन त्यागी महात्मा गांधींकडे गेले. त्यांच्यापुढे सर्व वस्तू ठेवल्या. त्या पाहून महात्मा गांधी महावीर त्यागींना म्हणाले, मी सांगितलेली कामगिरी आपण काळजीपूर्वक पार पाडलेली नाही. जेथून हे सर्व आणले तेथे किंवा त्याच्या आसपास नीट पहा. या सामग्रीत एकच कर्णफूल आहे. माझी खात्री आहे कोणतीही महिला मला एकच कर्णफूल देणार नाही. दुसरे तेथेच कोणते तरी पडले असेल, सावधानपूर्वक बघून या. महावीर त्यागी व काही कार्यकर्ते लगेच सभास्थळी गेले. वस्तू तेथे एकत्रित ठेवल्या होत्या. तेथे त्यांना एक कानातले सोन्याचे व 100 रुपयाची नोट मातीमध्ये दडलेली सापडली. ते आणून त्यांनी बापूजींच्या स्वाधीन दिली. लहान मोठे कोणतेही काम असो ते काळजीपूर्वक पार पाडायचे. सामाजिक विधीचा काटेकोर उपयोग करायचा हा मोठ्या लोकांचा स्वभाव असतो. हरिजन कल्याणासाठी मदत करण्याचे आव्हान कुठल्या सभेत मांडले? डेहराडूनच्या पर्याय क्रमांक 1. महात्मा गांधींना कोणते टोपण नाव आहे? राष्ट्रपिता. त्यांनी पर्याय क्रमांक 3. महावीर त्यागी हे कोण होते? कार्यकर्ता. म्हणजे गांधीजी नेते होते, त्यांच्या अंडर काही कार्यकर्ते होते. दान केल्यापैकी कोणती वस्तू हरवली होती? कानातलं फूल. कर्णफूलवर 100 रुपयाची नोट कुठे सापडली? मातीमध्ये. ओके, धन्यवाद मित्रांनो. उद्या जरा आपण पुन्हा एकदा भेटूया. आज प्रश्नपत्रिका टाकली जाईल. उद्या संध्याकाळी त्याचं पुन्हा सोडू शकतो.